अगं आनंदाची बातमी अशी आहे, अव आपल्या सानिकाला स्थळ आलंय, तिचं लगीन ठरवून आले मी. पण काय सांगायलीस, कसं शक्य आहे? का शक्य नाही? नाही म्हणजे खरंच सांगायलीस? अहो खरं सांगतोय मी. पोरगा लय श्रीमंत आहे आणि त्याच्याकडं ना गाडी बंगला, आणि तुम्हाला माहितीये का महिन्याला लाखोत कमावतो तो. आई कोण आहे मुलगा, नाव काय आणि करतो काय? अगं एवढा मोठा निर्णय घेतलास, मला अन्नासनी सगळ्यांनी सांगायचं, तरी कल्पना तरी द्यायची. मी तुला काय विचारलंय का? तिच्या लग्नाविषयी निर्णय घ्यायला मी स्वतंत्र आहे ना, आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला तुला बांधील हवे मी. अहो समजा सांगितलं म्या, आपल्या सारिकाच्या पोटातल्या बाळाविषयी सांगितलं, तरी बी तो माणूस तयार झाला. देव माणूसच म्हणायचा. त्या मुलाचा काही फोटो वगैरे आहे का तुमच्याकडे? ए नट्ट मोगरे, तुला कुणी विचारलंय? माझ्या पोरीच्या लग्नाविषयी तुला मत सल्ले विचारलेत? या प्रकरणापासून जरा लांब राहा, तू सांगून ठेवते मी तुला. आई ती फक्त फोटो विषयी विचार लागले ना, आणि सानिका माझी बहीण आहे, तिच्या लग्नाविषयी माहिती असणं आम्हाला गरजेचं आहे, कळलं तुला? तुमच्या दोघांचा या लग्नाविषयी काही संबंध नाही, आणि तुम्ही दोघं पण या प्रकरणापासून 4 हात लांबच राहा. सानिका, हे घे पेढा. अगं खा. सानू बाळा, आपल्याला देवच पावला म्हणायचा ग. तुझं हे पाप पदरात घ्यायला जो माणूस तयार झालाय ना, तो माणूस नाही ग, देव माणूसच म्हणला पाहिजे त्याला. हे शोभे, हे घे पेढा. हा अख्खा बॉक्सच घेतो आम्ही. घे. सानू चल चल आते. शुभो, तू जा आज जाऊन झोप, मी इथे झोपते. ते उशी जा. या कुंड्या इथं मुद्दा म्हणून ठेवल्यात हे कळतंय मला. थांब, कुंड्या बाजूला करतो. ए नाही नाही, अजिबात नाही शुभो, तू या कुंड्यांना हात लावायचा नाहीस.